आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत। आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय। आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1ही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरिगेशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है। केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें, केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है, प्याज ज़्यादा दिन तक टिका रहेगा और किसानों को भाव ज़्यादा मिलेगा। और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे, उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी। और इसलिए हम आपसे मदद चाहते हैं। और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले 2-2.25 साल में जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव, एक भी प्रस्ताव में कटौती नहीं, एकही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे। आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं, या मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर ज्या काही योजना असतील, या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत। आणि आपण आता सोलरला, आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय। काल सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं। आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे। असं आपण देखील केलं पाहिजे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे। आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी, अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय। आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो,
मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे. आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत. आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना. धनंजय काय अकाउंटमध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा. हे सरकारचं काम. अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे. हे सरकारचं काम आहे.